देख रहे हैं सक्षम भारत टीवी। याची बारकाईने मला संपूर्ण कल्पना आहे। मागच्या काही वर्षापासून महानगरपालिकेकडनं फार चांगली व्यवस्था केल्या जाते। फक्त मागचं वर्ष जर आपण विचार केला तर मागच्या वर्षी पाऊस आला, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले। ते प्रॉब्लेम यावेळेस होऊ नये याकरता आम्ही शासनाची दिशानिर्देशानुसार त्यांना सांगत आहोत। बहुतेक पेपरला आलेला आहे 940 स्वच्छतागृह या परिसरात दरवर्षी तयार होतात। त्याचा ब्रेकअप असा असतो, 100 दीक्षाभूमीला असतात, 480 ITIला असतात, 280 जेल परिसराला असतात आणि 100 माता कचेरीला। यापैकी परिस्थिती फार वाईट आहे। जेल परिसरामध्ये संपूर्ण भिंत उभी केलेली आहे आणि तिथे 280 टॉयलेट जे बांधत होते आणि स्नानगृह 100 ते यावर्षी शक्य होणार नाही। ITI परिसरात तुम्ही गेला असाल, तिथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे। आजच मी सकाळी 2 तास त्या परिसरात व्हिजिट केली। मला असं कुठेही दिसत नाही की शासन या प्रकारे सोयी उपलब्ध करून देईल आम्हाला। फक्त आजच्या तारखेत शासनाकडे 200 उपलब्ध आहेत। 100 दीक्षाभूमीला आहेत ॲज इट इज, ते रिनोव्हेशन करून ते तयार करून देतील आणि 100 ITIला आहेत। आता विचार करा, हे 200च उपलब्ध आहेत आणि यावर्षी महाबोधी विहारमुळे नागपुरात जवळपास 15 लाख लोक येतील आणि 15 लाख लोकांना कसं ॲडजस्ट होणार? हा नॅशनल कॉल आहे। 5 मिनटात त्यांना जायचं असते। या परिस्थितीत शासनाने 1500 स्वच्छतागृह आणि जवळपास 300 स्नानगृह तयार करून द्यायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत। तो त्यांचा प्रश्न आहे। जागा कुठे उपलब्ध आहे ही त्यांनी पाहावी। आम्हीसुद्धा सांगू शकतो आमच्याकडनं, आम्ही त्यांना मदत करू शकतो, परंतु त्यांनी अजूनही कुठल्याही प्रकारची नियोजन केलेलं नाही। मला हे कळत नाही की भारतामध्ये कुंभमेळा होतो, 7,500 करोड कुंभमेळ्याला अलॉटमेंट होतं आणि तिथे 5 स्टार टॉयलेट बनवल्या जातात। आम्हीच फोटो पाहिले, तुम्ही पाहिले असतील। आता नाशिकला कुंभमेळा आहे, त्याकरता महाराष्ट्र शासनाने 4,000 करोड अलॉटमेंट केलं आहे आणि त्यापैकी 3,000 करोडचं 5 जुलैला नाशिक महानगरपालिकेने टेंडरसुद्धा अपलोड केलेले आहेत। मग दीक्षाभूमीकरता का नाही परमनंट सोय का केल्या जात नाही? आम्हाला हे विचारावं लागेल। आम्हाला जागा नाही म्हणून सांगितलं जातं। आता जागोजागी तुम्ही कन्स्ट्रक्शन केलं। माता कचेरीला जिथे टॉयलेट व्हायचे तिथे तुम्ही मेट्रोला दिलं आहे। आज मेट्रोचं ऑफिस सुरू केलं तुम्ही। मग या लोकांनी जायचं कुठे? काय ओपन डेफिकेशन करतील? हो, आम्ही तोही काळ पाहिला। लोक आजूबाजूला जायचे, लोकांना किती त्रास होता याची कल्पना आहे। रोगराई किती होईल याची कल्पना आम्हाला आहे। म्हणून आम्ही शासनाला, मान्य पालकमंत्र्यांना एक आव्हान करतो, त्यांना विनंती करतो, आव्हानही करतो, त्यांनी दीक्षाभूमीकडे तेवढंच लक्ष द्यावं जितकं लक्ष ते कोराडीकडे देतात। त्यांचं संपूर्ण लक्ष कोराडीकडे असतं, दीक्षाभूमीकडे कुठेही लक्ष नाही। या 15 लाख लोकांनी कुठे जावं? आता तुम्ही विचार करा, 200 टॉयलेट त्यांच्याकडे आहेत आणि आम्हाला 1500 पाहिजे। मागच्या वर्षी 940 होते, त्यातही आता 740चा डेफिसिट आहे। 740 कुठे बनवतील? या 4ही जागी आणि तेही आम्हाला त्याच परिसरात पाहिजे। हे प्रशासनाला तुमच्याद्वारे आम्ही कळवू इच्छितो की या 10 दिवसात त्यांनी नियोजन करावं आणि आम्हाला नियोजनामध्ये अंतर्भूत करा, आम्हाला बोलवावं आमच्या संघटनेंना आणि आम्हीसुद्धा त्यांना मदत करायला तयार आहोत। शेवटी आमचे बांधव आहेत। आम्हाला असं वाटणार नाही की आमच्या बांधवांनी, आमच्या आई बहिणींनी ओपन डेफिकेशन करावं कुठे। हां हां, 100 दीक्षाभूमीला आहेत, ॲज इट इज आहेत ते म्हणजे त्यात काही प्रॉब्लेम नाही। 100
ITIला आहेत, आजच पाहून आलो, ते सुद्धा ॲज इट इज आहेत. तिथे 240-250 राहायचे, त्यापैकी बुजवल्या गेले, तिथे कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे. ITIला कन्स्ट्रक्शन सुरू झालं. माता कचेरीला 300 200 राहायचे आणि 280 जेल परिसरात राहायचे. जेल परिसरामध्ये आता 15 फूट उंच बिल्डिंग बनलेली आहे. हे मागील 3 महिन्यापासून पेपरला येत आहे सातत्याने. आम्ही प्रशासनाला पाठवत आहोत की हे बघा, इथे भिंत तयार झालेली आहे, जिथून आम्ही एंट्री करतो, जिथे स्वच्छतागृह आणि स्नानगृह राहतात. ITIमध्ये 100 स्नानगृह राहतात, जिथे लोक आंघोळ करतात. 100 तिथे सुद्धा कन्स्ट्रक्शन चालू आहे. माता कचेरीला कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे, पण तिथे जागा भरपूर उपलब्ध आहे. माता कचेरीला जागा उपलब्ध आहे, पण नवीन कन्स्ट्रक्शन करता येणार नाही त्यांना. आजच मी तिथे जाऊन आलो. आज मी 2 तास त्या परिसरात फिरलो, कारण की मागील 15 वर्षापासून मी कुठे नाही भिंतच घातली 15 फुटाची. 15 फूट उंच भिंत घातली, जिथून जिथे आपले टॉयलेट राहायचे 280 आणि 100 स्नानगृह, तिथे पूर्ण भिंत बांधलेली आहे. कुठून जाणार, कशी एंट्री होणार, शक्यच नाही. ITIमध्ये कन्स्ट्रक्शन सुरू झालं, जिथे आमचे टॉयलेट आहेत तयार इतक्या वर्षापासनं. आज फक्त 100चा वापर करता येईल एवढेच झाले 280मधून. जिथे स्नानगृह राहायचे तिथे कन्स्ट्रक्शन सुरू झालं. तुम्ही जाऊन बघू शकता पर्सनल.